चला लगेच सिच्युएशन सजावून काय जास्त वेळ घेऊ नका, वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे. पाणेरी टीम शिट्ट्या इथे बनवल्या गेल्या. ज्यांना कोणाला इथे नाव जर तुमचं लिहायचं असेल, नोंदवायचं असेल तर लगेच इकडे या. मी तर लिहिलंय. अजून कोणाला लिहायचं असेल तर इथे येऊन आपलं नाव लिहा आणि ती चिठ्ठी आयोजकांकडे जमा करा. यजमान संघामधल्या कोणाची चिठ्ठी नाही स्वीकारली जाणार. तुम्हाला नाहीये. फक्त खेळाडू आणि प्रेक्षक जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिल्याच बॉल वरती मिसफिल्ड आपल्याला बघायला मिळाली. जिथे धाव होती एकच, तिथे मिळवला 2. पहिल्या बॉल वरती 2 धावा येत आहेत. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अजित 11 ब संघाकडून बॉल इथे हवेमध्ये. हवेने साथ दिली प्रवीण साळुंके यांनी मात्र दिशा दिली होती. बॉल अगदी वेगाने वाऱ्याच्या सोबतच धावला आणि जाऊन पडला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार ठोकलाय. अगोदरच्या बॉलवरती 2 धावा जरूर आल्या, त्यानंतर याच बॉलवरती दुसऱ्याच बॉलवरती षटकार ठोकला. 8च्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीपासून धावा यायला सुरुवात झाली. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक बॉलच्या खाली होणार नाहीये चुकी. बरंच सांगतोय आता मी देखील. कच्च्या गुरुचा चेला नाहीये. या अगोदरच्या बॉलवरती ठोकला षटकार. त्यानंतर प्रवीण साळुंके यांना घ्यावी लागतीये माघार. पहिल्या विकेटचं पतन. प्रवीण साळुंके बॅक टू द डग आउट. विशाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. विकेटने भरत पवार बॉलिंग ट्रॅक वर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. एक षटकार आलाय. वेग भरपूर होता. सेन्सिबल क्रिकेट. विशाल आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला. पहिला चेंडू पाहिला त्याने. मोठ्या फटक्यासाठी जरूर जायचं होतं परंतु नाही गेला. कुठेतरी रिस्क घेत नाहीये तो, जोखीम उचलत नाहीये. भरपूर चांगला खेळाडू. बाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये बेस्ट फिल्डर अवॉर्ड त्याच्या नावावरती राहिला होता. टॉपिंग क्रीजच्या आतमध्ये चेंडूने टप्पा घेतला. जागा बनवून मारायचा प्रयत्न नितीन साळुंकेचा कुठेतरी फसला. डॉट बॉल येतोय. नऊ धावा धावपलकावरती. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. ते मात्र नोलू फटा खेळले. शेवटच्याच बॉल वरती नितीन साळुंकेने ठोकलाय आडव्या बॅटने. सरळ समालोचन कक्षाच्या वरती चेंडू. 6 धावा षटकार.
अप्रतिम फटका. प्रथमतः नजर जमवली होती चेंडूकडे, तदनंतर हटवली. नो लुक हा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पाहिलंच नाही पुन्हा चेंडूकडे, कारण की माहिती आहे बॅटच्या बरोबर मध्ये लागलाय बॉल, सीमारेषेच्या पलीकडे जाऊनच पडणार. 6 धावला पुढे सरकला, जाऊन पोहोचला 14च्या घरामध्ये. 14 धावा धावफलकावरती, सॉरी 15च्या घरामध्ये धावफलक 15 धावा झाल्यात. पहिल्या षटकानंतर एक विकेट गमावली अजित 11 ब संघाने. ओव्हर नंबर 2 मध्ये गणेश मालुसरेला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आता करावी लागणार आहे. 15 धावा तर जरूर आल्यात, त्या धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील. भरपूर होता, बॅक जाऊन फटका खेळले. बॉल जाईल गोशांगी क्षेत्रामध्ये, मिळेल एक सिंगल. फटका प्रतिमे जागेवरून खेचून मारलाय. स्टेट हिटला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा फटका. सरळ पूर्णपणे मैदानाच्या बाहेरचं अंतर कापलंय. बॉल बेधडक जाऊन सडक वरती पडली. कार सेंटर काय फटका होता, तयारच होता मोठ्या फटक्यासाठी. जसा बॉल बॅटच्या रडार मध्ये येताना दिसला तशी बॅट स्विंग झालीय. बॉल जसा पिच झाला तसा मोठा फटका आला. पुण्या गतीचा बॉल, बॉल आता हवेमध्ये. संदीप पवार पाठमोडा करेल चेंडूचा. चेंडू तिथे अडवला गेला, उचलून फेकी करेल. एक धाव झाली, दुसरीचा प्रयत्न. धोक्याची घंटा कुठेतरी पाहायला मिळते, परंतु नाही सावरले. 2 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण केल्यात. हे बापू तीन बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 24च्या घरामध्ये. 24 धावा धावफलकावरती. पहिल्या टप्प्याचा सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं थांबवलंय तिथे, शॉर्ट मिडला चांगली फिल्डिंग. एकच सिंगल या बॉल वरती पाहायला मिळतोय. बॅटला जाऊन फटका खेळण्यात गॅप भरपूर मोठे आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल निघून गेलाय. स्क्वेअर लेगच्या दरम्यान सीमारेषेच्या पलीकडे चौकार. जोरकस मारायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती जाऊन आदळला. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू आला, निर्धाव. 2 षटकांची होते समाप्ती. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा धावफलकावरती.
अजय पवार ओव्हर नंबर 3 मध्ये धावा रोखाव्या लागणार आहेत. 29 धावा 12 चेंडू नंतर धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. एक चांगला धावफलक सुस्थितीमध्ये नेण्याचं काम केलं. मला फास्ट खेळायचंय, जास्त वेळ घेऊ नका. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पुण्या गतीचा बॉल स्क्वेअर कट केला, क्षेत्ररक्षक आहे डीपला, वर कॅच. काय झेल पकडलाय, अप्रतिम. पूर्णपणे चेंडूकडे लक्ष केंद्रित केलं गेलं होतं. धावता धावता मात्र चेंडूला देखील पकडलं. अप्रतिम रनिंग कॅच आपल्याला बघायला मिळाली. रोहित पवार होता तिथे. प्रीतम साळुंके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. पुण्या गतीचा बॉल सापड मारली, पिक केलं बॉलला, पिकअप स्ट्रोक. बॉल निघून गेला एक पास सीमारेषेच्या पलीकडे. प्रीतम साळुंकेच्या बॅट मधून येतो चौकार. तसा बॉल होता बॅटची. नरेश बॉल डी झोन मध्ये प्रवास करतो, एक सिंगल. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चांगली फिल्डिंग झाली आहे. अजय पवार यांचा बॉल शॉर्ट मिडच्या डोक्यावरून. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. गणेश मालुसरे फेकी करेल, एकच सिंगल या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळाली. वातावरण भरपूर चांगलं आहे. जसं फलंदाजांना वातावरण हवं तसं मैदानाच्या आतमध्ये सध्या चालू आहे. चेंडूला दिशा दिल्यानंतर हवा मात्र अर्धी साथ देते. हो, जागा बनवून खेळायचा होता. बॅकफुटला गेला, बराच पाठीमागे गेला नितीन. चेंडू नाही त्याला समजला. बॅट उचलेपर्यंत बॉल निघून सुरक्षित यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला. चला जास्त वेळ घेऊ नका. 37 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या नंतर. सदतीस धावा. संदीप पवार ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वर आपल्याला पाहायला मिळतोय. फुटकाचा बॉल होता, सरळ दिशेत फटका खेळलो प्रीतम साळुंकेच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार चौकार येतो. अप्रतिम स्ट्रोक, पूर्णपणे येऊन दिला बॉलला बॉडीच्या जवळ. शेवटी बॅटचा फेस ओपन केला, सरळ दिशेत बॅट फिरवली गेली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला.
फटका प्रतिमे पायामध्ये होता बॉल खेचून मारलाय अगोदर चौकार त्यानंतर षटकार प्रीतम साळुंके एक युवा खेळाडू या संघामध्ये तयार झालाय प्रवीण साळुंके यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटचा खेळ खेळत असताना प्रीतम मात्र आता सर्वांच्या नजरेसमोर आलाय वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये देखील याच खेळाडूच्या नावाची चर्चा बराच वेळ चालू होती आणि याही स्पर्धेमध्ये तोच खेळाडू आता अफलातून फलंदाजी करतोय चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या खेळाडूंच्या विरोधामध्ये खेळ करत असताना एक चांगला खेळ सादर करणं ही एक चांगल्या खेळाडूची वृत्ती आपल्याला दिसून येते आणि तोच खेळ सध्या प्रीतम साळुंके मैदानाच्या आतमध्ये दर्शवतो मॅच बॉल आला असेल तर लगेच घ्या जास्त वेळ घेऊ नका वेळ आपल्याकडे खरंच भरपूर कमी आहे हो बॅटची गडा त्यानंतर चेंडू शर्याचा वेध घेतो एक धाव जोराने घेण्याचा माणूस डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप आहे एक धाव मिळाली आहे 40 धावा धावपलकावरती चला लकी ड्रॉ साठी अजून कोण इच्छुक असेल तर मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं नाव इथे द्यायचं आहे फुलटॉस होता लकी ड्रॉ कशासाठी आहे तर फायनलच्या सामन्या अगोदर आम्ही सर्व चिठ्ठ्या जमा करू त्याच्यामधून एक चिठ्ठी बाहेर काढली जाईल आणि ज्या खेळाडूचं अथवा ज्या प्रेक्षकाचं त्याच्यामध्ये नाव असेल त्याला मात्र 2 गावठी कोंबड्या आजच्या नियोजनासाठी दिल्या जातील बॉल हवेमध्ये हवेसोबत बॉल देखील निघून गेलाय नितीन साळुंके देखील धावत्या पाण्यामध्ये हात धुवून घ्यायला सुरुवात करतोय जशी संधी मिळाली आहे बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय अप्रतिम फटका बॉल हवेमध्ये आहे नाही थांबणारे मैदानाच्या आतमध्ये निघून जाणारे नितीन साळुंके रुकेगा तो वो ठोकेगा वो झुकेगा नाही ठोकलाय षटकार धावसंख्या वेगाने पुढे धावली आहे जाऊन थांबली 60च्या घरामध्ये आता 61 बनवायचे आहेत वाल्मिकी इलेव्हन पानेरी संघाला चेंडू त्यांच्याकडे असणार आहे 24 आणि 5 लाख करायचा आहे 61 धावेंचा आता कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतील अजित इलेव्हन तामिने ब संघाला हे पाहणं रंजक असणार आहे चला लगेच तामिने टीम आपण उतरा मैदानाच्या आतमध्ये
लगेच क्षेत्ररक्षण सगवा कामिनी टीम 61 धावांचं लक्ष आहे. 61 धावा बनवायच्या आहेत वाल्मिकी इलेव्हन पायरी संघाला बॅटिंग करत असताना 24 बॉल मध्ये. मॅच चालू करा. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानावरती आली आहे. अजय पवार, भरत पवार बॉलिंग ट्रॅक वरती. आदित्य साळुंखे ओव्हर नंबर 1 मध्ये आज पहिल्यांदाच संघामध्ये त्याला संधी मिळाली आहे गोलंदाजीसाठी. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल फटका फसला होता. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत करते. विशाल आला होता बॉलच्या खाली, कॅच नाही पकडू शकला. भरपूर चांगली गोलंदाजी. 1 धाव मिळाली आहे पहिल्या बॉलवरती. जास्त वेळ घेत आहे टीम तामिनी प्लीज. हो, सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. चेंडू वेगवान गतीचा पडल्यानंतर प्रचंड वेग धारित करतोय आणि सुरक्षित यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. भरपूर चांगली गोलंदाजी. आज पहिल्यांदाच संघामध्ये संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं खऱ्या अर्थाने सोनं कसं करायचं हा मानस मात्र आज आदित्यने जरूर धरला असणार आहे. पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न. दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा दबाव, थोडीशी भीती जरूर असणार आहे, कारण की प्रथमच एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना संघाकडून प्रथमताच संधी मिळाली आहे. नक्कीच थोडासा थरथरा जरूर असणार आहे, परंतु चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी होते. नाही, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा धावफलक आता आपल्याला पाहायला मिळेल. 3च्या घरामध्ये 3 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ झालाय. उलटाच बॉल होता. पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिडला. चांगली फिल्डिंग. एक सिंगल या बॉलवरती. फुलटॉस होता. वेग भरपूर होता. पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न केला. जागेवरून जर का खेळले असते चांगल्या धावा मिळाल्या असत्या. वेळेस अँगल बनवून गोलंदाजी होती. नाही समजलेला अजय पवार यांना पूर्णपणे बीट केलंय. एक बऱ्याच वर्ष क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू, परंतु एक नवोदित खेळाडू, तर त्यांना मात्र खेळपट्टीच्या आतमध्ये पूर्णपणे थांबवून ठेवतोय. 4 बॉलचा खेळ झाला. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सोडून दिलं या बॉलला. वेग भरपूर होता. दिशा खराब आहे. तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे फसला होता. सीमारेषेच्या इंचभर आतमध्ये ही कॅच पकडली गेली आहे. खेळाडू क्रमांक पहिला धक्का, पहिला वाल्मिकी इलेव्हन पानेरी संघाला इथे लागला जातोय. अजय मैदानाच्या बाहेर चालले. शेवटचा बॉल आता ओव्हर नंबर 1 चा. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आदित्य साळुंखेची.
किशोर नवीन फलंदाज शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा धावफलक 5च्या घरामध्ये फटका बसलाय बॉल हवेमध्ये नितीन साळुंके बॉलच्या खाली कशा पद्धतीने बॉलला जज करतील प्रॉपर जज केलंय गोल्डन डकचा शिकार ठरला किशोर पहिलाच बॉल फेस करत असताना विकेट गमावून बसला पहिल्या षटकाचा खेळ आता इथून थांबलाय 2 विकेट या षटकामधून आल्या आणि 5च धावा फक्त आणि फक्त भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे आदित्यची उत्तम ओव्हर नंबर 2 मध्ये नवीन फलंदाज गणेश मालुसरे आलाय चला जास्त वेळ घेऊ नका मॅच चालू करा 5 धावा धावफलकावरती इथून पुढे चांगला खेळ तुम्हाला करावा लागणार आहे चांगली बॅटिंग करावी लागणार आहे परंतु या बॉलवरती एकच सिंगल मिळते डिक्लेअर झोन मध्ये बॉल 1D प्रीतम साळुंके फलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे गोलंदाजी कशा पद्धतीने करेल अगोदरच बॅट स्विंग झाली आहे भरपूर अगोदर बॅट स्विंग झाली बॉल नंतर निघून गेलाय समजलाच नाहीये डॉट बॉल बॉल हवेमध्ये फटका आपण पाहतोय योगेश जज करत होता चांगला जज केला होता परंतु नाही अडवू शकला बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय षटकारासाठी बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावेल बॉल गोषंगी क्षेत्रामध्ये वेलकम मिस्टर VPPL अजय शिंदे वाल्मिकी बेटार प्रीमियर लीगचा मालिकावीर खेळाडू उलट बसा बॉल भरत साठी बॅटची इनर एज बॉल पुन्हा एकदा गोषंगी क्षेत्रामध्ये एक सिंगल धावफलक 1 धावसंख्येने पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 15च्या घरामध्ये 15 धावा धावफलकावरती भरपूर कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 61 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीपासून तुम्हाला चांगली बॅटिंग करणं गरजेचं होतं श्रीदासने खेळायचा होता चांगली फिल्डिंग एकच सिंगल सागर विशाल अजय लकी ड्रॉ आहे ते फायनलच्या अगोदर चिठ्ठ्या जमा केल्या जातील आणि ज्याची चिठ्ठी निघेल त्याला 2 गावठी कोंबड्या आज इथे दिल्या जातील नाव नोंदणी करायचं असेल तर मुख्य व्यासपीठावरती या आहे
ओव्हर नंबर 3 मध्ये हा देखील एक युवा खेळाडू आहे. अशा करत नो बॉल पिचिंगच्या बाहेर डिलिव्हर झाला हा चेंडू. नक्कीच अजित 11 ब संघाचा विचार केला, प्रवीणदादा साळुंके यांचा जर का विचार केला तर प्रमुख युवा खेळाडूंना त्यांनी संधी देण्याचं काम केलंय आणि अनेक चांगले चांगले खेळाडू याच संघामध्ये तयार होत आहेत. एका एका खेळाडूला तयार करण्याचं काम ते करतायत. पहिल्या टप्प्याचा बॉल हवेमध्ये योगेश बॉलच्या खाली उडी जरूर लगावली, परंतु बॉल त्याच्या आवाक्या बाहेर होता. षटकार आलाय. का चांगला अप्रतिम आहे. खुल्या टप्प्याचा बॉल खेचून मारलाय भरत पवारच्या बॅट मधून. आणखीन एक बिग हिट. बॉल सीमारेषा पार. भरतच्या बॅट मधून येतोय आरपार षटकार. 6 धावकडक वेगाने पुढे धावायला सुरुवात झाली आहे. 30च्या घरामध्ये धावफलक. 30 धावा धावफलकावरती. दोन बॉलचा खेळ झालाय. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून 2 मोठे फटके या षटकामधून गरजेचे आहेत. अशा पद्धतीने बॅटिंग होईल इथून पुढे. जुन्या गतीचा बॉल बॅटची कडा नाही समजलेला भरतला. मोठ्या फटक्यासाठी गेला आणि विकेट गमावून बसलाय. चांगली बॅटिंग राहिली. या बॉल वरती कुठेतरी जरूर षटकार किंवा चौकारच्या शोधामध्ये होता फलंदाज, परंतु प्रॉपर ओळखता नाही आलं चेंडूला आणि विकेट गमावून बसला. तीन बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजून बाकी. 30 धावा धावफलकावरती. निलेश पवार नवीन फलंदाज. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. बॅकफुटला जाऊन जागा बनवून या बॉलला दिशा दिली आहे. एक सिंगल मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजून बाकी. गणेश मालुसरे 2 बॉल वरती चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. चौथ्या टप्प्याचा बॉल होता. दिशा खराबे. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. 32 धावा धावफलकावरती. बॅटने खेळायचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये कॅच ड्रॉप होते. एक सिंगल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली.
33 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या नंतर. सहा बॉल 28 करायचे आहेत. 6 चेंडू 28 धावा, 28 धावा 6 चेंडू असं समीकरण आहे. मिडला आज चांगली फिल्डिंग आहे. माननीय आदरणीय गणेश साळुंके यांचे या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे. दिनेश साळुंके ओव्हर नंबर 4 मध्ये परिपक्व खेळाडू या संघामध्ये तो देखील तयार झालाय. भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रचंड वेगाने नियंत्रित गोलंदाजी सातत्याने दिनेश साळुंके हाताळत आला. ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये अडकला त्या वेळेस कठीण काळातून संघाला कित्येक वेळा याच खेळाडूने बाहेर काढलं. वेग भरपूर होता. दिशा खराब. वाईट +1 2 धावा मिळतील. सरळ बॅटने खेळायचं होतं. अगदी बॅट हळूवार गतीने फिरवली गेली. बॉल बॅटच्या कडेने निघून गेला. निर्धाव. संडे स्क्वेअर कट करायचा होता. बॅटची वरची कडा. बॉल गोशांगी क्षेत्रामध्ये चाललाय. माननीय आदरणीय संजय साहेब कदम यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितो. बॉल हवेमध्ये. फटका बेमिसाल आहे. निलेश पवारच्या बॅट मधून षटकार येतोय. परंतु मॅच कुठेतरी अडकल्यानंतर या धावा येत आहेत. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 चा. 18 धाव्यांची गरज आता एका बॉल मध्ये. फटका चांगला आहे. शेवटच्या बॉल वरती चांगला प्रयत्न राहिला परंतु कॅच नाही पकडू शकला. मॅच इथे संपली आहे. अजित 11 ब संघ हा सामना जिंकला. अभिनंदन. पनेर संघाचा खेळ देखील अप्रतिम राहिला. आपला संघ मालक आता प्रतिनिधी इकडे पाठवायचा आहे. या स्पर्धेची ओळख म्हणून सन्मान चिन्ह तुम्हाला दिलं जाईल ते स्वीकारायचं आहे. मोडकवाडी टीम कॅप्टन या लगेच टॉस साठी. टॉस आपण इथे करूयात. पुढील सामना महावीर मोडकवाडी विपक्ष अजित 11 ब अशी मॅच आहे. त्या मॅच साठी आवाज आपण ऐकूया तेजस कदमजी सरांचा.
तर या मॅचचा मला मॅच नितीन अजित 11 ब संघाचा मागून मोडकवाडी संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 3 षटकांची मॅच असेल महादेव दादा आणि 3 षटकांची मॅच महत्वपूर्ण असेल. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला महादेव सोनके या कर्णधाराने यावेळेस आणि आमंत्रित केले मोडकवाडी या संघाने विरोधी संघाला अजित 11 ब संघाला जिथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी. तर 3 षटकांची मॅच असेल आणि त्यानंतर जाऊयात पहा 3 षटकांचा हा सामना आपण पाहणार आहोत. जो संघ सामना जिंकेल तो मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना पाहिलं